तर इथे मी एक बघा ग्लास भरून गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे. तर हे दूध उकळलेलं आहे, तर आपल्याला उकळलेल्या दुधाचा वापर करायचा आहे इथे. तर हे दूध मी आता या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. लगेचच त्याच्यामध्ये हा भिजवलेला साबुदाणा घालून घेणार आहे. तर हा साबुदाणा मी रात्रभर छान असा मऊसूद होईपर्यंत भिजवून घेतलेला होता. साबुदाणा घालून झाला की आपण हे हलवून घेणार आहोत. मिक्स होऊन द्यायचं आहे आपल्याला साबुदाणा छान असा दुधामध्ये. लगेच याच्यामध्ये मी ही 1 वाटी साखर घालणार आहे. तर साखर तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार घालायची आहे, तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढं. साखर घातली की लगेचच हे मी पुन्हा असं छान असं हलवून घेणार आहे. अगदी साखर विरघळेपर्यंतही नाही आपल्याला हलवून घ्यायचं, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे. वेलची पूड घातली की पुन्हा एकदा आपण चांगलं असं एकजीव करून घेऊयात. ह्याच्यावरती आता झाकण ठेवून मी 5 मिनटं हे साईडला ठेवून देणार आहे. तर 5 मिनिटांनी बघा ह्याच्यावरचं झाकण काढून मी हे भांडं गॅसवरती ठेवून घेतलेलं होतं. अगदी बारीक गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे. ह्याला आपली छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर खूप छान अशी बघा ही रेसिपी आहे. अगदी तुम्ही आज देखील गोकुळाष्टमीच्या उपवासासाठी बनवू शकता, झटपट अशी. तर इथे बघा छान अशी खिरीला उकळी फुटायला सुरुवात झालेली होती. मस्त असा आपला साबुदाणाही ट्रान्सपरंट झालेला आहे आणि शिजलेला देखील आहे बघा, छान फुललेला देखील आहे. तर इथे तयार आहे आपली साबुदाणा खीर. तर मी ती एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. इथे लगेचच 2 चमचे तूप घेतलेलं आहे फोडणीसाठी. तूप छान असं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्सचे जे आपण काही तुकडे केलेले होते काजू बदामचे ते घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. आता हे असं मी चांगलं असं मिक्स करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये ही फोडणी टाकून घेणार आहे खिरीमध्ये. तर बघा आपल्या खिरीला छान अशी फोडणी बसलेली आहे. आता मी मिक्स करून घेणार आहे छान. तर ही बघा खीर तुम्ही अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात बनवू शकता. लहान मुलांना देखील आवडेल, अगदी आवडीने खातील आणि पोट भरूनही. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मस्त खा, स्वस्त राहा.